संगमेश्वरमध्ये आपण पोचलो आणि या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत संगमेश्वर टू सावर्डे या रोडचे. आता इकडे बघितलं तर संगमेश्वरमधले ब्रिजचे पिलर्स, त्याच्यानंतर गर्डर आणि वरचं डेक स्लॅब याची कामं पूर्ण झाली आहेत. फक्त आता स्टँडच्या समोरचं असं तर त्या ठिकाणी अजून काम बाकी असं, कारण मला वाटतं ह्यो इकडनं रस्तो तो आपलो देवरुख मार्गे जाता ना, त्याच्यामुळे मला वाटतं इकडे त्यांका काय खालनं सपोर्ट लॉक भेटणार नाही. त्याच्यासाठी आता काहीतरी दुसऱ्यासाठी प्रोव्हिजन करतील आणि मग त्याच्यानंतर इकडचा जो पूर्ण स्लॅब आणि असा तो कास्ट करतील. इकडे अजून पिअर कॅपचं वगैरे काम चालू असा आणि इकडे जागा खूप कमी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी वेळ लागता आणि प्लस त्याच्यामुळे ट्रॅफिक पण होता, सगळ्यांना त्रास होता. पण काय पर्याय नाही, दुसरं ऑप्शन काय नाही. एवढ्या कंजेस्टेड भागात काम करूच लागतं. या सगळ्या सर्व क्लीन केलंय नी किती अगदी 2 महिन्यापूर्वी ह्या क्लीन नव्हता केलेला, तेव्हा काही तोडून घेतलेली होता. म्हणजे आता संगमेश्वरमध्ये काम चालू दिसतं काहीतरी, एवढ्या वर्षात सुरू नव्हता. लांजामध्ये पण खूप प्रगती झाली आहे ना, अगदी कुरदोंडा वगैरे. आता हे जे हो गर्डर इकडे कास्ट करतो पाणी काम चालू असं इकडे. अगदी आता आपण बघितलं हातकंब्याच्या पुढे पण खूप प्रगती झाली या कामाची, कारण मागच्या महिन्यात आपल्या खूप लेट झालेलं हो ना ते ह्या कामामुळे इकडच्या. तर ह्या हातखांब्याच्या नंतरच्या पण पोर्शनमध्ये पण चांगली प्रोग्रेस होती, त्याच्यामुळे जरा आपल्या चांगला स्पीड मेंटेन करून मिळाला. 9 वाजता निघालेलो आपण कणकवलीतून आणि 1 वाजता आपण पोचलो संगमेश्वरमध्ये. त्याच्यामध्ये आपलो 2 हॉल्ट झालेत, एक मिसळ पावसाठी आणि एक हॉल्ट कॉफीसाठी. 2 हॉल्ट झालेत आणि आता आपण खेडच्या आसपास जॉब थांबूचा प्लॅन केला. बघूया मध्येच भूक लागली तर चिपळूणमध्ये पण जॉब थांबू. आताच्या टप्प्यात आपण माहिती घेणार आहोत संगमेश्वर टू सावर्डे. आणि आज काय झालेलंच आहे हो इथून सांग. आता शास्त्री पूल क्रॉस केलास काय पुढे बहुतेक रस्तो झालेलोच आहे, त्याच्यामुळे काय सांगा स्पीड मेंटेन ठेवतात नंतर लवकर काय. आता पुढे आपले पॅच जो खराब मिळत तो मिळतो महाड नंतर, सॉरी माणगाव नंतर. माणगाव तो त्याच्यानंतर कोलाड वगैरे आहे ना, कोलाड नंतर नागोठणे वगैरे त्या ठिकाणी काम चालू होता. संगमेश्वर टू महाड माणगाव हे पट्टो थोडंफार तरी चांगलं असं, त्याच्यामुळे आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो. तर यावेळी आपण प्रवास करतो सर्वेश, मी आणि पाठीमागे असं अमित. तर तो झोपलो हा, दमलो हा बिचारो पोरगो. ही झाडा बघ कशी तोडलेली आहेत ती, सगळं कटिंग करतात आता रे, सगळं क्लिनिंग होतात. हो झाडा कटिंग करतात आणि मग नंतर या फिलिंग करणार, कारण अंडरपास आहे का ना, त्याच्या बाजू फिलिंगच होतं. ह्या काय सगळी माती टाकतात, ती माती एवढी काय ना अंतर काय माहिती. हा तो मागचा कटिंगचा पोर्शन तो टाकते वाटतं इकडे रे, आणि काम तर जोरात चालू. आणि इकडे सर्व्हिस रोडला टाकल्याने पेवर ब्लॉक उरलेले काहीतरी असतं तिथे आणि टाकल्याने डांबर करू नको ना रे, डांबराचा खर्च जास्त होता ना, कधी ना कधी करूच ना. हो तर हे ना ऍक्च्युली ना सर्व्हिस रोड आधी करून घेऊ आणि मग या मेन त्यांच्या कामाक लागत. पण काय पण केला तरी वाडा का वाडा एकच त्या रोड जाणाऱ्यांना तरी त्रास नाही होतो. हा डायव्हर्जन MH04 एर्टिगा. आता इकडे एक डबल लेन झाली आहे, दुसऱ्या साईड चालू असा काम प्रिपेरेशनचा. मशनी बघायचे कशी 3 मशनी लाईनीत लागलेली आहेत. चालू होतं ठीक आहे. तो व्हायब्रेटर रोलर, त्याच्यानंतर JCB आणि ग्रेडर जेव गेले. हो आता एक सवय झालो ना, 1 वाजता जेवणाची सुट्टी, त्याच्यामुळे. पण ह्या काम दिसताना चालू असं लेवलिंग करतात. खरा जून पर्यंत कम्प्लीट 100%. याच्या ना आता तो जोकच वाटायला लागलो ना, ते स्वतःच असतं सांगतात. हो म्हणजे ते मुंबई गोवा हायवेचा विषय निघाल्यावर तेच असतं. ते पण म्हणजे आता दरवेळी काय बोलताला ते काय सांगणार यावेळी म्हणजे व्हिजिट करा. हो तुम्ही जे फॉल्स कमिटमेंट करतात म्हणजे कोणाच्या बेसवर करतात आणि ते इंजिनियरच्या बेसिसवर करतात.
आणि प्रत्येक वेळ तू एक बघ गोष्ट ऑब्झर्व केलं, हे राजानो नंतर गजाली करा साहित्यिक रावण, ती ज्यावेळी बोलतात ना तेव्हा त्यांचं एकच पॉइंट असतं मुद्दो, ते बाकी ह्या कामावर काय बोलत नाही. ते बोलताना काय सांगतील की हैसरच्या 7 बारात 25 जणांची नावा, त्यामुळे तो जमिनी घेऊन ही वस्तुस्थिती होतीच ना, तुमका अगोदर माहिती नाही का? हो तुम्ही कमिटमेंट देऊ. पण अरे आता ती जमीन तो पूर्ण हस्तगत करूचा विषय गेलो कधी कामा सगळीकडे चालू झाले आता. जेवढे कोण त्यांचे स्टाफ असतात इंजिनियर वगैरे ते फॉल्स कमिटमेंट त्यांना करतात आणि त्याच्या बेसवरती आपलं हे सांगतात. जर आता जमीनच पूर्ण हस्तगत झाली नसती तर मग ही कामं कशी काय चालू झाली असते? आणि एकच गोष्ट किती वेळा सांगतात. त्याच कारणाचं मी तरी आतापर्यंत त्यांचे 3 ते 4 इंटरव्ह्यू बघितलोय. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये त्याच, आणि ते फक्त पोर्शनचे नावा घेणार. आता कुठलो महाड टू मानगाव आपलो पेन पासून जो मानगाव पर्यंत पट्टो तो एक, आणि त्याच्यानंतर संगमेश्वर पासून लांजापर्यंत या 2च पट्ट्यांची आहे. सर फक्त एकच की ह्या लँड ॲक्विजिशन, जमीन हस्तगत करून त्यांना वेळ झालो, त्याच्यामुळे तो गोंधळ. आणि काही जण ॲग्री नाही आहेत, किंवा संमती देतात तर तो संमती देत नाही. पण ॲक्च्युअलीमध्ये तर रस्त्याचं काम सुरू असतं इकडे. मला वाटतं संगमेश्वरमध्ये काय तोच प्रॉब्लेम असत काय रे, म्हणून तर कटिंग आणि थांबवले नाही असं काय असं सॉल्व्ह करा ना. हो, कारण आपल्या सिंधुदुर्गात झालो पूर्ण रस्ता अगदी. जर समजा जर प्रॉब्लेम आला तुमच्यापर्यंत, प्रॉब्लेम तो पोहोचलो, मग जूनची डेडलाईन कशासाठी? हो, कारण यात सगळं कटिंग करून त्या सगळं पूर्ण प्रिपरेशन करून किती वेळ लागतो. संगमेश्वर टू सावर्डे पॅच मध्ये असं इकडे आता 4 लेन दिसतात आपल्याकडे पूर्ण झालेले आहेत. इकडे लेफ्ट साईडला गटर रस्ता वगैरे काम होणं बाकी असा, आणि जो मधलं डिवायडरचं पोर्शन असतं तर त्या ठिकाणी माती वगैरे भराव केले नाही, त्याच्यावर झाडं लावतील आता. आणि आपण इला संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या थंय गाडी उडावताना रे तेव्हा कसलं लप होत होतं. संगमेश्वर रेल्वे स्टेशन तर आपण आता नवीन केलेली या, नवीन म्हणजे समोरचा शो नवीन केलेली या, बाकी आतमध्ये परिस्थिती जैसे ती त्याच्यात काही चेंजेस नाही आहेत. टॉयलेट चांगले ना, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर शेड, हो बसाक जागा नाही, तर बेंचेस नाही, तिकीट काउंटर ना, तिकीट काउंटर वाढव ते पण कमी पडतं. ते तिकडे स्टॉप पण काय एक देत नाही, प्लस तो रिझर्वेशनचं काउंटर आता हल्ली काहीतरी चालू केलंय नाही. अगोदर संगमेश्वरला रिझर्वेशन होत नव्हता. एंट्री चांगली केली म्हणजे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले. मुळात सुरुवात ही प्लॅटफॉर्मवर न हो, प्लॅटफॉर्ममध्ये पूर्ण पॅक. पण ते आता विलिनीकरण करतात ना इंडियन रेल्वेमध्ये, त्याच्यातनं मग ती अमृत भारत योजना इकडे लागू झाली तर मग त्या रिनोव्हेशन करतले, असा त्यांचा पूर्ण प्लॅन चालला. इकडे येलो आपण कोकण रेल्वे ब्रिजच्या खाली. इकडनं यासाठी वाकटा खरान काढते रे, पण थैसर ती रिटर्निंग वॉल आणि या बाजूसून आता काय करते रे, बरसून नेतं तकडची लेन केल्याने म्हणजे तिकडच्या बाजूनच कटिंग घेऊन जाणार. फक्त त्याची रिटर्निंग वॉल होती ना एंडची, त्याचा काय विषय करतात त्याच्यावर डिपेंड, त्याचा डिझायनिंग आणि काय तर मागून घेतील. जमिनीच्या खाली असत, लेवलच्या खाली गेले असत तर ठीक आहे, पोहोचते का अकडनंच गाडी काढू ती सर्व. ते डायव्हर्शन हा लिहिलं तो का तो ऑल्टो वाला तकडनंच गेलो. तो रस्तो आता केले नाही हल्लीच, त्या सगळ्याकडे जुनच ठेवले नाही. धामणी काय रे, धामणीमध्ये गेलो आपण. धामणीमध्ये इकडे पण एक सीएनजीचा पंप आहे. आता सगळे गाडी लागले आहेत ना, आपला सीएनजी किती आहे असा ना, हो गोल फिरायला लागले आहेत. HP गॅस आणि सीएनजी साठीची लाईन असा पण आपली असं अजून जवळपास किती 4 गाडीच्या वर, अर्ध्या टँकच्या वर असेल. त्यामुळे आपल्या काय चिपळूणमध्ये होत ना, चिपळूणच्या आसपास फिलअप करूया. आता आपण
आपण धामणीमध्ये असतो आणि इकडे पण जेवणाच्या हॉटेल चांगली असतात. आम्ही एकदा या श्रद्धा हॉटेलला थांबलेलो. श्रद्धा हॉटेलला तूच होता ना सर्व? हो आपण होतो ना, मयुरी आणि होतो ना सगळे, अजून कोणतरी होता सोबत नाही, पण तेव्हा आपण इकडे काहीतरी राहिले. मग अमित काकाने बसलेले वाटतं, कोणतरी अशी फॅमिली होती सोबत. इकडे एवढे रस्ते ड्रायव्हर कशा टाकले? हा ते सर ना ब्रिजवर, ब्रिजच्या वरती या ठिकाणी डांबराचं काम चालू असं. हे बघ कसं ठेवल्याने येत ते. हॉटेल काय सनराईज नाही टाकू बघ गाडी. पण डायव्हर्जनला पण बघ किती आहे, ती पुन्हा जायत ना कसले एकदम पूर्ण लग होतं. वाय जायचं माती टाकलेली असते इकडनं. आता आपल्या पूर्ण 4 लेन असतो. काहीतरी हॉटेल बिटेल कोणतरी करीत असत किंवा यांचा काहीतरी असत रोडचा. रोडवाल्यांचं काम दिसता काय बेस करून ठेवले किंवा काहीतरी स्टॉप वगैरे पण करत असतील. बदडवाडी धामणी इकडे पण 4 लेन दिसतात झालेले आणि मधल्या डिवायडरवर माती टाकलेली आहे. झाडं कधी लावतात काय माहिती, ते झाडं लावून सांभाळतात की नाही तर आपण कठीण काम. चल आहे ना, आपण सुटलो ना. टोटल आतापर्यंत आपण 154 किलोमीटर आपण रनिंग केला आणि वाजले आता दुपारचे 1:15. संगमेश्वरचे आपण पुढे असो, कणकवलीतून 9 वाजता आपण निघालेलो. आतापर्यंत प्रवास चांगला असा. मध्ये 2 हॉल्ट घेतल्यावर जरा चांगला फ्रेश वाटला. तर त्याच्या आधी पूर्ण मळब होती. त्या मळबमध्ये बसलो चाललो आणि क्रेटा, एक क्रेटा इनोवा यांका काय याच नाही ना इरेटिकावाल्यांका. साफ सूप नसते आपले. चल 100 क्रॉस. आमचा आता स्पीड हा 80चा लिमिट. हो बोळवली गावाच्या थैलो 4 लेन झालेले आहेत. पण इकडे मध्येच बघ असे ना ह्या होता रे, गाडी जम्प होता. होय MH07 होय, ती आंब्याची गाडी केली, आंबा पार्सलवाले. लेवलचा तोच होणार होता ना बघ. तरी काय कसा हालतात. आता मी मोबाईल कॅमेरा स्टेबल केलाय तर इकडे वरच्या स्क्रीनवर बघू शकतात ते वायपरच्या ते कशी एकदम पूर्ण जम्प होता ती गाडी. आणि अगदी समोरची गाडी वॅगनर पण गेली ना. अरे हो काय पिसावलो हा युनिकॉर्नवालो. माकडं पॉलिसी काढून इलेलो दिसता आताचा संगमेश्वर मधनं. 8448 नंबर वारी या MH088448. कडनं सगळे उलटेच येतात. याकडे परत आता कटिंग चालू केले आणि आता एवढं रस्तो बनवलं आणि अजून कशा कटिंग करतात रे इकडे. काय रिटर्निंग वॉलसाठी. हा रिटर्निंग वॉलसाठी असतात कदाचित. काय तर नाही तर आता सगळा ढासळा परत खाली रस्त्यावर येत त्याला. ह्या कायदा नुसता गाडी हलता. ती लेन तकडची नवीनच केले नाही. ही आधी वाटतं याच लेनवरून गाडी चालू होत होते. इकडेच मागच्या आपण बाचाकलेलं होणार आहे. ती लेन चालू व्हा की नाही, ही लेन चालू व्हा की नाही, सगळा गोंधळ नुसतो. पुढे परत डायव्हर्जन दिसता. MH12 विचार एकटोच चालला. सर काहीतरी दिसता पुढे डायव्हर्जन. आता सर पुढे खाल्ल्याने कॉजवेचं वगैरे काम चालू असतं. वरदान रिक्षा चालक पालक संघटना तुरळ गावातील इकडे काहीतरी मगाशी मॅपवर बघितलेलं आहे की गरम पाण्याचे झरे असतात तुरळ. भारी ना गरम पाण्याचे झरे. काहीतरी बोर्ड वाचलेले मी. निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत तुरळ. तर ग्रामपंचायतीच्या समोर सर
खणून ठेव, माती टाकलेली या खणून नाही, माती टाकलेली या, लेनच बंद करून टाकलेली शाप. पुढे काहीतरी काम काढलेली असताना काय तसं एकदा पूर्ण करून मोकळा होऊन चालू करून द्यायचा तर नाही. एक्स्टर कशी वाटतं बघ ना, छोटा खेळणं. वॅगनरच पण त्याचे टायर बीर पण लय छोटे वाटतात. वॅगनरच बरी आपली, वॅगनरच बरी. एक्स्टर बिक्स्टर नको आपल्याला काय ते. एक्स्ट्राला ड्युअल सीएनजी. ओके, मग आता अशी बूट स्पेस मिळत. हा, स्टेपनी नाही आहेत एक्स्ट्राला, स्टेपनी नाही. हा, अरे टायर पंक्चर झालं, ट्यूबलेस टायर पंक्चर किट देतात ना. ओके, त्या स्वतःच काढायचा. टायर ब्लास्ट झालं होतं. मग काय तो दुसरं होता सर, आणायचो आणि जोडून घ्यायचो. नो ऑप्शन दुसरं. तर इकडनं सगळे गाडी मध्ये बघ कशी ना सुई बघ 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 तो असं ओव्हरटेक मारून बघतात. समोर ना गाडी येतात तरी पण हे नुसतं त्यांच्या ढोंगान बाहेर काढतात मागणं. त्यांची गंमतच भारी आहे. एका लाईन आता हे सगळे आमच्या पुढे गेलेले. आता असत ना आमच्या लेवलला आम्ही एक स्पीड धरून चाललो. आता पुन्हा काहीतरी गावतले पुढे आहे ना, जातले एकदम सुसाट. नंतर पुढे काहीतरी गावतले, काहीतरी डायव्हर्जन असतात का असतात. पुढे कोण कंटेनर वालो गावलो, ट्रक वालो गावलो काय अडकले तेच. अरे मधल्याच्यात माती टाकल्या नाही की दगडी टाकल्या नाही रे. कशी झाडं जगतलीत कशी बघ तरी. माती नाही जाते, दगडीच दिसता सगळा. मुराम दिसता, मुराम. ह्या ऍक्च्युली वया रस्त्याच्या खाली तो झाडं लावतले आणि मग ती झाडं कशी जगते. हो, मरतली. धरून ठेवण्याची क्षमता नाही ना. येताच ना. न्यू रंगीला राजस्थान. हे आमच्या तुझं हॉटेलीला हे रंगीलो राजस्थान. माती बघ कुठपर्यंत येईल ती इकडे. 5905. आरवलीच्या पाठीमागे असावं आणि अजून 14 किलोमीटर असा सावर्डे, त्याच्यानंतर असुर्डे, आगवे. तर असं करत आपण जात आहोत सावर्डेमध्ये, संगमेश्वर टू सावर्डे. तर या पॅचमध्ये तर मॅक्झिमम काम झालेलंच आपल्याला दिसतं. इकडे तर सगळे 4 लेन कम्प्लीट असतात. संगमेश्वर सिटी सोडल्यानंतर थोडंफार काम चालू होतं. तिकडे कटिंगचं वगैरे काम चालू होतं. ब्रिजेसची कामं सुरू होती. पुढे गेल्यावर नंतर त्या ठिकाणी रिटेनिंग वॉलची कामं सुरू होती. म्हणजे तिकडे 4 लेन झालेलो होतो, रिटेनिंग वॉल आणि बाकी होती. इकडे तर आपल्या 4 लेनने दिसतात. फक्त आता जी साईड पट्टी असा, त्याच्यानंतर ही जी मधले डिवायडर असतात, तर ह्यांची जी काही छोटी मोठी कामं असतात ती अजून बाकी असतात. सीएनजी होतो काय नाही ना? नाही, सीएनजी एवढ्यात चिपळूणात बघूया. हो, चिपळूणमध्ये विचारते टाकी खाली. तर हे आता फक्त इकडे छोटे मोठे परत साईन बोर्ड वगैरे असतात, तर त्यांची कामं फक्त आता बाकी असतात. आपण मग कट्टा असं होता असुर्डे घाटात असवणार रे. ते असुर्डे येईल ना. आरवली गरम पाण्याची कुंड. इकडे पण गरम पाण्याचे कुंड असत. टन बघ कसले ठेवल्याने आहेत ते. हे तो टन शिगणी मारू शकत नाही बघ कशी गाडी आवतात ती. झुलता गाडी झोलतं एका साईडे. ऐसर तर ऍक्सिडेंट झालेला सर्व. पडलेली ना ती दोघा जण, बाई आणि ऐसर पडलेली ती या डायव्हर्जनच्या. ऐसर बारक्या पोरग्या होता ना त्या. कर होती ना ती. नक्की काय ठरवा होय की नाही. सगळा भराव केलेलो भाग आहे पूर्ण. हे अजून हे कॉन्क्रीट काय घालतात काय? गट्टर नाही, तो मधलो पॅच आहे तो थैसर. तो काय केलाय नाही तो हा, तो सोडलेलो होतो पॅच. तो मग वाटतं ते बाहेरचं ह्या बसवल्या नाही आहेत ना, ते जे गार्ड ते
त्याच्या आणि ह्यो कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या मधलं पोर्शन गार्डसाठी कारण त्याचा स्टील याच्यात जातं पॅच मध्ये जातात, त्याच्यामुळे तर केलं नाही. तर इकडे तर सगळा कटी तो वड जातो लो काय हो जातो लो हो जातो लो त्या वडाच्या बाजूसूनच जातं ह्या केलेला. सर एक ब्रिज होतो आणखीन कुठलो हा तो पण जायत कारण पूर्ण असा गोल होतो ना. ही सगळी घरात साईडला झाडात हो. हॉटेल विक्रांत बार अँड गार्डन रेस्टॉरंट तो वड वाचवल्याने वाटतं रे. तो तकडनं लेन घेतलेली नाही. तो काय कॉन्क्रीट रोड झाली आली झाडच वाचवलं झाडच वाचवल्याने ती चार वाचतात हो. मधलं पोर्शन ठेवल्याने बॅलन्स. आरवली मध्ये असं आपण आरवलीत सावर्डे 11 किलोमीटर 25 आणि पनवेल 253 आपल्याकडून 250 किलोमीटर जायचं असं. अरे बापरे कसला डायव्हर्जन आहे. आधी काय ट्रकावर कामाक होत काय ते गरा 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 एकदम पूर्ण पिळवट डायव्हर्जन सांगता तो गोव्यात आहे पण तो मायनिंगला जातो. गोव्यात मायनिंग बंद आहे बंद पहिलोच आहे पण आता चालू असताना ना रे मायनिंग बंद गोव्यात पूर्ण बंद केल्यानी टोटली काय बोलतो. मार्गात पण बंद दोडामार्गात पण बंद केल्यानी डोंगरच्या डोंगर नष्ट केल्याने हो बरा झाला. ह्यो एक टोलगेट असा आरवली मध्ये म्हणजे याच्यावर पण येताना आपल्याकडून एक 100 रुपयाची पावती पडून ठेव करू. 100 खेरशेत टोल नाको म्हणून असतो खेरशेत आरवली मध्ये खेरशेत. हॉटेल सोनाली खेरशेत प्रवासी सावर्डे घाट हे सगळे विचार ना जागा आडून ठेवत होता. हॉटेल आरती हळूहळू जागा आडून ठेवतो. बांगडा थाली 130 काय बांगडा थाली 130 बांगडो देते बाजूच्या नदीतून पकडून. कोकरे का हो कोकरे आडनाव पहिलं झालेलो रस्तो हो. एका भरपूर वर्षा झाली काळ लोटलो अक्का झाडांवरनं पण लक्ष देतं. हा झाडं पण किती वाढली आहेत मस्त वगैरे त्याच्यात रान वगैरे सगळं प्लास्टिकच्या बाटलींचा कचरो असा बुद्धूर. आरवली नंतर इलव असुर्डे घाटात. इकडे सगळा काम झालेला असं अगदी मधल्या डिवायडरवर पण सगळे पूर्ण बॅरिकेडनी लावलेले असतात. रिटेनिंग वॉल असतात पूर्ण झालेले. फक्त काय की रस्त्याक लेवल नाही. अगदी 80च्या स्पीडने जरी चालला ना तरी पण पूर्ण असा जर्क बसता गाडी. कारण हे टर्न वगैरे पण असत ते काय काय ठिकाणी तेवढे शार्प असत. 80 पण आपण पूर्ण टर्न घेऊ शकत नाही. कमीत कमी 60-70ला 60च्या स्पीडनं तरी असा पाहिजे तर एकदम प्रॉपर टर्न बसताना रे. हा बघ परत आपटलं. इकडचा रोड चांगला व्यवस्थित. निर्मलवाडी धरण हे नांदगावीला चल अमित नांदगावीला मागा उतरा कोया तुम्ही उतरा. असुर्डे मध्ये येईल. असुर्डे मध्ये इकडे ह्योच फक्त एक डायव्हर्जन ठेवले नाही ना सॉरी ह्यो कट ठेवले नाही. बाकी काय नाही या रस्तो पण इकडे तसं स्पीडने वगैरे गाडी येतात वळणाच नाही काय सगळी.
सावर्डे रावला फक्त 5 किलोमीटर. इकडे हाक घातलेली अरे. सावर्डे 2 किलोमीटर, चिपळूण 17 किलोमीटर आणि पनवेल 245. तर फायनली आपण पोचलो सावर्डेमध्ये. आणि या टप्प्यामध्ये आपण माहिती घेतली संगमेश्वर पासून सावर्डेपर्यंत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सावर्डे टू चिपळूण. तर या पॅचमध्ये बघूया काही काम बाकी असा, किती काम झालं असा. त्याच्यानंतर मग आपली पुढची व्हिडिओ चिपळूण ब्रिज, चिपळूण टू खेड असणारा, कशेडी घाट असणारा. तर हे सगळे व्हिडिओ आपले नक्की बघा. अरे बापरे कसलं उडवलं बघ, त्याचं लपट ठेवल्याने काय दिसणार पण नाही तो. चला आपण आता इलो सावर्डा सिटीमध्ये. हा व्हिडिओज मी इकडेच एंड करतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये सावर्डे टू चिपळूण नक्की त्या व्हिडिओची अपडेट बघा. आणि त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.